बाप रे, बाई तिची घसरली बिचारीची, पडली ती. उचलायला लागले सगळेजण. देवा. नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. तर माझ्या स्टॉलचा आज 12वा दिवस आहे. तर मी 50 दिवसाचं चॅलेंज ठेवलेली आहे की 50 दिवसामध्ये माझं स्टॉल ग्रो होणार की नाही, माझा बिझनेस. तर बघूया. आता तर 12 दिवस झाले तर, आणि काही गॅप पण पडले होते. माझा बाटला वगैरे उचलून नेला होता BMC वाल्यांनी, तर धंदा बंदच होता माझा. तर इकडं मी तयारी करत आहे, आणि तयारी करता करताच मला फोन आला होता माझ्या आईचा. तेवढ्यामध्ये मला सलमान भैया पण आले. सलमान भैया बीच मध्ये येऊन मला हसतात, का की त्यांनी सपोर्ट करायला लागलेत मला खूप, आणि भैयाचा स्वभाव खूप चांगला आहे. येऊन मस्ती वगैरे करत राहतात. म्हणतात की हसून खेळून राहायचं चांगलं, त्यांनी वाटत नाही की आपण कामावर आहे काय असं. तर मी तुम्हाला माझं स्टॉप दाखवते सगळं, की मी काय काय कसं कसं घेतलं. ही कढई आहे, मी कढई घेतली होती 19 इंची आहे कढई माझी. ही कढई घेतली मी 900 रुपयाची. हे गॅस पाईप रेग्युलेटर हे 1150 रुपयाचं आहे. आणि हे स्टिक आहे, ते ऑनलाईन मी मागितले, इथं नाही भेटत. आणि गॅस आहे माझं, सिलेंडर आहे माझं 1650 रुपयाचं. हे डब्बे घेतलेत मी 100 रुपयाचे. हे असे, याच्यामध्ये चाट मसाला वगैरे असते. आणि हे पण मी मिशोमधून मागितले होते 130 रुपयाचे 3. आणि हे टिश्यू पेपर, प्लेट, हे सगळं म्हणतानी. आणि ही मशीन घेतली होती मी 900 रुपयाची ऑनलाईन. आणि हे पण घेतलं होतं मी कॅरेट 50 रुपयाचं सेकंड हँड. हे 100 रुपयाचं घेतलं, हे पण कॅरेट. आणि हे घेतलं मी 20 रुपयाचं काही घेतलं. आणि हे डब्बे, हे ते सगळं बाकीचं ते सगळं घरचंच आहे. हे पण घेतलं होतं मी मिशोमधून 130 रुपयाचं. हे डबा वगैरे सगळं घरातलंच आहे माझ्या, पहिलंच घेतलेलं आहे. आणि हे टेबल वगैरे मी घेतले होते 1500 रुपयाचं सेकंड हँड टेबल घेतला होता. हे पाठीमागचं सेटअप दाखवते तुम्हाला मी. आणि हे जे फुलाचे वगैरे आहे ते घरचंच घेतले. आणि छत्री घेतली मी 1150 रुपयाची. तर तुटली पण छत्री माझी, गॅरंटी नव्हती त्याची, म्हणून स्वस्त्यामध्ये घेतले होते मी. आणि ते छोटे छोटे बॅनर वगैरे बनले होते, ते नवऱ्याने करून आणून दिले होते. आणि ह्या मोठ्या बॅनरला मला लागले 550 रुपये. तर हे असं सेटअप केले. आणि खुर्ची घेतली मी, नवऱ्याने मला घेऊन दिली 450 रुपयाची. तर असं सेटअप आहे माझं. कमी बजेटमध्ये मला हे सगळं धंदा माझा लागला. आणि वरून झाडावरून कसं पडलं हे बघा. इथं झाड आहे वरी, त्याचं पानं वगैरे पडत राहतात बघा. तर कशाचं आहे हे झाड? उमराचं झाड आहे बरोबर. तर हे पडतच राहतात म्हणून छत्री लावली. आणि त्याच्यासोबत मी हे लाईट लावायला पण घेतले होते, लाईट. आणि हे ते लाईट माझी याची आहे, चार्जिंगची आहे. तर ती 300 रुपयाची घेतली होती. आणि त्याच्यासोबत ते लाईट लावायचं पण घेतले. अगरबत्ती, माचीस, निरमा हे सगळं ठेवते मी याच्यामध्ये, मला कामाला पडते म्हणून. आणि प्लेटी आणल्या होत्या मी, मोजत होते की किती रुपयामध्ये किती प्लेटी येतात. तर ह्या 20 रुपयाच्या प्लेटी आहेत, 16 प्लेटी आल्या आता. तर काय झालं, प्लेटी मोजता बघितलं तर काय, समोर एका मुलीचा म्हणतानी गाडी पडली होती, स्कूटी. लय मोठा आवाज आला, मी घाबरले खूप. आणि मला काहीच सुधारलं नाही. तेवढं मी शूट केले लगेच, का की मला फोनवर पण मी बोलत होते. आणि अचानकच ती पोरगी पडली. तर घाबरले मी पण. तिला 15-20 मिनटं तर तिला उठता येत नव्हतं. तिला लोकांनी उठिलं, तिला पाणी वगैरे पाजिलं. आणि त्यांना घरच्याला बोलून घेतले. सलमान भैया परत आले, का की ती मुलगी पडली होती, तिला उचलायला गेले होते. आणि मला येऊन भेटले मग. आणि काय झालं, आज माझी बहुणी पण नाही झाली. कारण काय झालं, ही जी गाडी आहे ना, जसं स्टॉल चालू केले तसं ती गाडी इथंच होती उभी. तर मी त्या मालकाची वाट बघू लागले होते, का की माझा धंदा झाला नाही आज. का की ती गाडी होती, लोकांना माहीत नव्हतं की माझं शॉप चालू आहे की बंद आहे, लोकांना दिसत नव्हतं. तर मी त्यांची वाट बघितली. आणि त्यांना मी सांगितलं, तर प्लीज असं करू नका दादा, दुसरीकडे तुम्ही पार्किंग करा, का की माझा धंदा झालाच नाही. तर त्यांनी सॉरी पण मला बोलले. तर उद्यापासून मी इथं नाही लावणार, पहिले पलीकडे लावणार. तर बघू आता लावतात की नाही. तर विचार केला की शॉप बंद करू, का की आज माझी बहुणी झाली नाही आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, बहुणी नाही झाली तरी काय हरकत नाही. पण मी हिंमत हारणार नाही.
रोज येणार, एक दिवस खाडा नाही करणार, का की एक ना एक दिवस फळ नक्कीच भेटते. तर इकडं मी साबण वगैरे केले, आता जाते घरी. आणि आशिषला वगैरे कोणाला बोलेल नाही, मी एकटीच गेले घेऊन. तर काळजी घ्या. तर चला बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर चला बाय.